मित्रांनो, SIR फॉर्मसाठी तुमचाही रात्रंदिवस गोंधळ होतोय का? आणि सोबतच पूर्ण मतदान याद्या शोधून काढल्या तरीही तुम्हाला तुमच्या मतदान कार्डचा नंबर मिळत नाहीये, तर मग अशा तुम्ही SIR फॉर्म भरणार कसा? तर काळजी करू नका, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी ईश्वर पाटील आणि आपण पाहताय टेक महाराष्ट्रीयन. मित्रांनो, SIR फॉर्मसाठी तुमचाही गोंधळ होतोय का? हो, तर काळजी करू नका, तुम्ही योग्य व्हिडिओवर आला आहात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज SIR फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत, SIR फॉर्मसाठी लागणारी 2002 ची मतदार यादी कुठून डाउनलोड करू शकता, SIR फॉर्ममध्ये ज्या गोष्टी तुम्हाला लागणार त्या कशा मिळतील, सर्व डिटेल माहिती आपण या 3 पॉईंटमध्ये सर्व बघणार आहोत. डिफिकल्ट सर्व डिटेलमध्ये 3 पॉईंट बघणार आहोत मित्रांनो. आणि यानंतर तुमच्या मनात SIR बद्दल कसलीच शंका राहणार नाहीये मित्रांनो. डायरेक्ट क्लिअर कट आता सांगून देतो तुम्हाला. SIR बद्दल यानंतर म्हणजे या व्हिडिओ नंतर तुम्हाला कधी SIR फॉर्म कोणाला विचारायची गरज सुद्धा पडणार नाही. तर चला जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर बेसिकली मित्रांनो, SIR म्हणजे आहे काय? SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, बरोबर. आणि हे केंद्र शासनाने लागू केलंय. हो, राज्य शासनाने लागू केलं नाही, हे केंद्र शासनाने लागू केलं मित्रांनो. केंद्र शासनाने कोणासाठी लागू केलं? हे आपल्या देशातील 12 राज्यांसाठी SIR लागू केलं मित्रांनो. SIR कशासाठी लागू केलंय? तुम्ही आपला जर मागचा SIRचा व्हिडिओ जर बघितला असेल SIRचा, तर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येऊन जाईल की SIR नेमकं आहे काय, बरोबर. आपण ते डीपमध्ये एवढं जाणार नाही आता, ठीक आहे. तर मित्रांनो, SIR म्हणजे कोणासाठी आहे? तर आपल्या देशातील 12 राज्यांसाठी मित्रांनो. त्यामध्ये आपलं राज्य आहे का महाराष्ट्र? नाही. तुम्हाला आत्ताच सांगतो क्लिअर कट, तुमच्या डोक्यातून या गोष्टी काढून टाका मित्रांनो की SIR फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, हे तुमच्या डोक्यातून काढून टाका कायमचं. SIR फॉर्म हा महाराष्ट्रासाठी नाहीच आहे, म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी नाहीच आहे मित्रांनो. SIR कोणासाठी तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही यामध्ये तुमचा गोंधळ उडत असेल, तुम्हाला याबद्दल सविस्तर डिटेल माहिती सांगतो बघा. SIR कोणासाठी आहे? तुम्ही जर परक्या राज्यातून महाराष्ट्रात राहताय, लक्ष द्या, परक्या राज्यातले तुम्ही रहिवासी आहात. समजा तुमचा जन्म बाहेर राज्यातला आहे आणि तुम्ही आता इथं लग्न करून आले असाल किंवा इतर काही काम वगैरे असते तेव्हा तर इथं तुम्ही स्थायी झाले, बरोबर. आधार कार्ड महाराष्ट्राचं आहे, तुम्ही मतदान इथं करताय. लक्ष द्या काय सांगतोय, मतदान जर इथं करताय तर तुम्ही घरी बसा निवांत, काहीच करू नका. हा व्हिडिओ फक्त हा व्हिडिओ बघा, तुमच्या सर्व लक्षात येणार आहे. SIR तुम्हाला भरायची गरज नाहीये, क्लिअर कट सांगतो. मग तुम्हाला SIR फॉर्म भरायची गरज नाहीये तर तुम्हाला काय करायचंय? हो, नुसतं तुम्हाला SIR फॉर्म भरायचा नाहीये म्हणजे तुमचं काम संपलं? नाही मित्रांनो. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं काम संपलं, तर असं नाहीये मित्रांनो. यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? तर बघा, तुम्हाला आता तुम्ही समजा इतर राज्यातून आपल्या राज्यात राहताय, महाराष्ट्रात राहताय, बरोबर. पण SIR कोणासाठी आहे की आपल्या राज्यातून बाहेर राज्यात जी मंडळी गेलेली आहे किंवा जी एखादी महिला असेल लग्न झालेली, किंवा एखाद्या आपण काही काम वगैरे करतो त्यासाठी आपण शिफ्ट करतो कधी कधी, बरोबर. एखाद्या कंपनीत तुम्हाला जॉब लागला आणि तुम्ही तिथे शिफ्ट झाले, बरोबर. तर अशा वेळेत मित्रांनो, जर तुम्ही तिथं राहताय, तिथलं आधार कार्ड तुमचं आहे, तिचं मतदान तुम्ही जर तिथं करताय, तर तुम्हाला SIR फॉर्म 100% भरायचा आहे, म्हणजे भरायचाच आहे. ते कोणी इथे करू शकत नाही. बाहेर राज्यात जर तुम्ही जिथं मतदान करताय तिथं ऑलरेडी तुमचे BLO तुम्हाला हा SIR फॉर्म देतीलच मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्यासाठी काय कामगिरी आहे बघा. हो, तुम्हाला मी आधी सांगितलं की तुमच्यासाठी तुमचं नुसतं SIR फॉर्म भरायचा नाहीये म्हणजे तुमचं काम संपलं असं नाहीये. तर आपल्यासाठी कामगिरी काय काय आपल्यासाठी? तर बघा, तुम्हाला SIR फॉर्मची एक सॅम्पल प्रिंट दाखवतो. इथं बघू शकता स्क्रीनवर, तुम्ही बघितलं. यामध्ये तुम्हाला वरती तुमची वैयक्तिक माहिती विचारली मित्रांनो. वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचं नाव, गाव, जन्मतारीख, बरोबर. त्यानंतर आधार क्रमांक ऑप्शनलमध्ये दिलाय. हो, आधार क्रमांक जरी माहीत नसला तरी काही प्रॉब्लेम नाही, ऑप्शनल दिलेला आहे. म्हणजे भरा, नाहीतर अन्यथा नका भरू, पण शक्यतो भरून टाकायचा, बरोबर. आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथं डिटेल्स इन लास्ट SIR आणि बाजूला डिटेल इन लास्ट SIR रिलेटिव्ह असं शॉर्टकटमध्ये मित्रांनो. एवढं डीप आपण बघत नाही, तुम्ही बघू शकता इथं स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला बघा.
डिटेल ऑफ द लास्ट SIR मध्ये, म्हणजे तुमच्या शेवटच्या मागच्या SIR मध्ये किंवा मागचं जे SIR झालं आता आपलं शासनाचं केलेलं होतं मित्रांनो, त्यामध्ये तुमची डिटेल काय आहे, म्हणजे तुमचं नाव कोणतं आहे, गाव कोणतं आहे, तुमचा पार्ट नंबर काय होता, काय होतं, सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत मित्रांनो. तर या गोष्टी मिळणार कुठून आहे, तर आपल्यासाठी काय कामगिरी आहे, तर लक्ष द्या मित्रांनो. महाराष्ट्रासाठी मी आधीच सांगितलं की तुम्हाला की तुमच्यासाठी सुद्धा कामगिरी आहे, बरोबर. तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे, सिंपल तुमच्या घरी बसा. हो, तुम्हाला या गोष्टीसाठी कोणाला फोन सुद्धा लावायची गरज नाही आहे मित्रांनो. हो, सिंपल डायरेक्ट तुमचा मोबाईल काढा, गुगलवर जा, गुगलवर टाका NVSP टाकलं, क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर NVSP पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर याच पर्यायाला खाली स्क्रॉल केलं की खाली तुम्हाला SIR 2026 म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन 2026 दिसेल. त्यामध्ये तुम्हाला 2 पर्याय देण्यात आलेले, एक फिल SIR फॉर्म ऑनलाईन आणि दुसरं सर्च इलेक्टोरल नेम इन लास्ट SIR, म्हणजे मागच्या SIR मध्ये तुमचं नाव शोधा किंवा मतदाराचं नाव शोधणे मागच्या SIR मध्ये. तर या पर्यायावर क्लिक करा. त्या पर्यायावर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला तिथं तुमचं आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे सर्व टाकायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर यादी येणार आहे. यादी डाउनलोड केली, तुम्ही स्क्रीनवर लाईव्ह बघू शकता मित्रांनो. बघा, यादी आपल्याकडे आलेली आहे, बरोबर. आता या यादीमध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी बघायच्या आहेत. बेसिक गोष्टी कोणत्या बघा, तर सर्वात आधी तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे मित्रांनो. नाव शोधलं, नावाच्या पुढे तुम्हाला बाजूला तुमचा मतदानाचा क्रमांक दिसेल. हो, तुमचा मतदान क्रमांक दिसेल. हा मतदान क्रमांक तुम्हाला कॉपी करून घ्यायचा किंवा एका ठिकाणी लिहून घ्यायचा मित्रांनो. आणि आता समजा जर तुमचं या मतदार यादीत तुमचं नाव नाही आहे, हो, तुमचं पूर्ण गाव तुम्ही चापडून मारलं तरी तुम्हाला तुमच्या गावाच्या यादीमध्ये म्हणजे 2002च्या मतदार यादीमध्ये तुम्हाला नाव सापडत नाही आहे. आता ही यादी कोणती आहे मित्रांनो, लक्ष द्या, तरीही कन्फ्युजन होईल तुमचं. मी मध्ये सांगायचं विसरून गेलो, या याद्या 2002च्या याद्या आहेत मित्रांनो. हो, आणि तुम्हाला चालूच्या पाहिजे असल्या चालूच्या सुद्धा भेटतील, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला चालूच्या पाहिजे असल्या चालूच्या सुद्धा भेटतील. ही झाली तुमची 2002ची. हिला थोडं साईडला ठेवा परत आणि काय सर्च करायचं आहे, चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र. परत सांगतो बघा, चीफ इलेक्टोरल ऑफिसर महाराष्ट्र सर्च करा. सर्च केलं, पहिलाच पर्याय येईल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथं तुम्हाला काही पर्याय दिसतील, यामध्ये इलेक्टोरल पर्यायावर क्लिक करा आणि त्यामध्ये इथं खालीच तुम्ही बघू शकता सर्च नेम इन PDF e-roll, त्यावर क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट तुमचं नाव, जिल्हा, गाव, तालुका वगैरे, विधानसभा कोणती आहे ते टाकून डायरेक्ट चालूची यादी म्हणजे 2024ची किंवा 2025ची यादी सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो. इथं तुम्हाला जे मागचे विधानसभेची इलेक्शन झाले मित्रांनो त्याच्या सुद्धा याद्या मिळतील. आता जे ड्राफ्टच्या याद्या आहे, तुम्ही एखादं नवीन मतदान कार्ड केलं असेल आणि तुम्हाला त्याचा नंबर वगैरे काढायचा आहे तर ते सुद्धा इथूनच मिळणार आहे. म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला इथून मिळणार आहे मित्रांनो. झाला आता हे झालं, तुमची मतदार यादी काढली, तुमचं नाव समजा शोधलं तुम्ही. जर नाव नसलं तर पुढं सांगतोच तुम्हाला. नाव शोधलं तुम्ही, बरोबर. आता नाव शोधल्यानंतर तुम्हाला आता यामध्ये असेंब्ली पार्ट काढायचा आहे मित्रांनो. हो, तुम्हाला आता असेंब्लीचा पार्ट नंबर विचारेल, तर म्हणजेच तुमच्या विधानसभेचा क्रमांक किती आहे, म्हणजे संख्या किती, नंबर. म्हणजे तुमची एखादी आता जी आपली समजा विधानसभा असते, बरोबर, जसं आमचं रावेर विधानसभा आहे, चोपडा विधानसभा असते मित्रांनो, बऱ्याचशा विधानसभा आहे, बरोबर. तर या विधानसभेचा क्रमांक किती आहे, क्रमांक विचारला जातो, बरोबर. तर विधानसभेचा क्रमांक तुम्हाला कसा काढायचा आहे, सिंपल, गुगलवर जा, गुगलवर फक्त टाका तुमचा आता जे समजा तुमचा तो तालुका असेल, तो तालुका, जर तालुका नाही आला तर जिल्ह्याचं नाव पुढे टाकायचं मित्रांनो. समजा आता माझा रावेर तालुका आहे तर मी डायरेक्ट सिंपल काय टाकणार गुगलला, रावेर विधानसभा नंबर, फक्त एवढंच, रावेर विधानसभा नंबर टाकला, डायरेक्ट तुमच्यासमोर गुगल आहे ना मित्रांनो. तुमचा सर्वात जवळचा मित्र कोण आहे, गुगलच. तुम्हाला याला त्याला विचारायची गरज नाही. समोरचा माणूस, तुम्ही तुमच्या मित्राला वगैरे विचारलं, तुमचा मित्र म्हणणार यार मला अजून कन्फर्म नाहीये, मी विचारतो एखाद्याला आणि तुला सांगतो. पण हे डायरेक्ट तुमच्या समोर लाईव्ह आहे, इथं तुम्हाला कोणाला विचारायची गरजच नाहीये, ॲक्युरेट देणार आहे डायरेक्ट तुम्हाला. तुमच्या विधानसभेचा क्रमांक मिळाला, बरोबर, म्हणजे तुम्हाला तिथं दिलं जाते विधानसभा निर्वाचन की संख्या. तर त्यामध्ये जर बाहेर राज्यात भरताय तुम्ही तर असं विचारलं जाते मित्रांनो. आपल्यात तर काही गरज नाहीये, पण तुम्हाला सांगतो विधानसभा निर्वाचन क्षेत्र की संख्या, तर त्यामध्ये तुम्हाला हा विधानसभेचा क्रमांक टाकायचा असतो. म्हणजे तुमच्या विधानसभेचा जो क्रमांक आहे तो आत्ताचा. मागचा पाहिजे असला तर सिंपल फक्त 2002 टाका.
लगेच तो पण येऊन जातो 2002चा, बरोबर. तुम्हाला इथं नाही मिळाला तर तुमच्या मतदान याद्या ज्या डाउनलोड केल्या 2002च्या, तिथं वरती सुद्धा तुम्हाला विधानसभेचा क्रमांक मिळतो किंवा बूथ क्रमांक पाहिजे असला तो सुद्धा मिळतो, बरोबर. यानंतर सेकंड आहे मित्रांनो पार्ट नंबर, म्हणजे भाग क्रमांक, बरोबर. म्हणजे तुमचा जो यादी भाग क्रमांक असतो तो किती आहे. आता यादी भाग किती, यादी भाग म्हणजेच मित्रांनो जे बूथ म्हणतो आपण, बरोबर. आता त्याला यादी भाग म्हणतो आपण, बरोबर. यादी भाग पकडू. यादी भाग क्रमांक शोधण्यासाठी तुम्हाला सिंपल डायरेक्ट गुगलवर जायचं, फक्त तुमच्या गावाचं नाव टाका, तालुक्याचं नाव टाका आणि पुढं इलेक्शन पार्ट नंबर लिहा आणि सर्च करा. आलं. गुगल बसलं आहे तुमच्यासाठी, मग कशाला एवढा ताण घ्यायचा. गुगल बसलंय तुमच्यासाठी, आला नंबर, सर्च केला. जर आणि मित्रांनो सर सांगतो, जर तुमच्यापैकी एखाद्याला जर तुम्हाला SIRचा नंबर लागत असला, तुमच्या विधानसभेचा नंबर लागत असला, तुमचा पार्ट नंबर लागत असेल आणि तो तुम्हाला काढता येत नसेल तर काळजी करू नका. कमेंट बॉक्समध्ये मी बसलोच आहे, तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं द्यायला मी बसलोच आहे मित्रांनो. मला कधीही प्रश्न विचारा, 100% तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार म्हणजे मिळणारच. तर या गोष्टी 3 झाल्या तुमच्या. आणि त्यानंतर तुम्हाला अनुक्रमांक लिहायचा बाजूला. अनुक्रमांक तुमचा जो असेल यादीमधला तो लिहायचा आहे. हे झालं. आता ज्यांचं मित्रांनो 2002च्या मतदान यादीमध्ये ज्यांचं नाव नाहीये त्यांनी काय करायला पाहिजे, तर मित्रांनो सर्वात सोपा उपाय सांगतो बघा. ज्यांचं 2002च्या मतदार यादीमध्ये ज्या नागरिकांचं नाव नाहीये त्यांनी डायरेक्ट तो कॉलम अपूर्ण ठेवायचा मित्रांनो. 2002चा कॉलम अपूर्ण ठेवायचा. तुम्हाला फक्त तुमची जेवढी माहिती तुमच्याकडे आता आहे हल्ली तेवढी माहिती भरायची आणि डायरेक्ट तुमचा फॉर्म BLO कडे सबमिट करायचा मित्रांनो. यानंतर डायरेक्ट तुमचं असेंब्ली इलेक्शनमध्ये 2002च्या यादीमध्ये सर्व डिटेल चेक केली जाईल. जर नसेल तर डायरेक्ट तुमचं या यादीनुसार तुमचं मतदान ग्राह्य धरलं जाईल मित्रांनो. आशा करतो की आता तुमच्या मनातून SIR बद्दल जे काही डाऊट होते मित्रांनो ते सर्व क्लिअर झाले असते मित्रांनो. आणि महाराष्ट्रासाठी भविष्यात SIR यायचं म्हटलं मित्रांनो तर अजून वेळ आहे मित्रांनो, अजून यायचं नाहीये, म्हणजे आलेली नाहीये, बरोबर. तर आता तरी तुमच्या मनातून SIR बद्दल सर्व प्रश्न निघाले असतील मित्रांनो. आणि जर प्रश्न अजूनही बाकी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी 100% तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणार म्हणजे देणारच. तर चला मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीय.